नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा जयबाबा वळवी हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती. पण थोडक्यात बचावला जीव. नंदुरबार शहरात असलेले हॉटेल MH39 खानदेश जंक्शन दिनांक 16 मार्च 2026 वार सोमवारी रात्री 10:30 सुमारास हॉटेल मालक अक्षय कोकणी व त्याचे वडील आणि चुलत भाऊ मनोज साबळे हे हॉटेलला त्यांचं काम करत असताना पराग राजेश रघुवंशी व नयन बनकर हे बाहेरून दारू पिऊन हॉटेलला येऊन आम्हाला 5 मिनिटात जेवण द्या म्हणून शिवीगाळ करत होते. हॉटेलमध्ये फॅमिली बसल्या कारणमुळे तुम्ही शिवीगाळ करू नका एवढं बोलण्याचा कारणाचा राग येऊन पराग रघुवंशी याने सूर्यकांत खंडूमारी व प्रफुल्ल राजेश रघुवंशीला फोन केला व आम्हाला जेवण देत नाही म्हणून तुम्ही हॉटेलला 15 ते 20 मुलं घेऊन या सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात सूर्यकांत माळी, उमेश माळी, जीवन माळी, जयेश माळी, बापू गुरव, प्रफुल्ल रघुवंशी व त्यांचे इतर साथीदार हे हॉटेलला येऊन तुम्ही आदिवासी मातून गेले का, तुमची औकात आहे का हॉटेल चालवायची, तुम्ही झोपडीत राहणारे लोक आमची बरोबरी करणार का, असंच कोकणटे भेलटे लोक तुम्ही अशा प्रकारे जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा सोबत घेऊन आलेल्या लोखंडी रॉड, फायटर, लाकडी दांड्या, चोपरने हल्ला केला व मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये तोडफोड करत मारहाण केली. त्यामध्ये मनोज साबळे यास डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला खासगी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे. आदिवासी समाजावर नेहमी अशा प्रकारचे हल्ले होत असता अशाच प्रकारे जयबाबा वळवी यांचा वर हल्ला झाल्यामुळे त्यांचा जीव गेला. आदिवासी जिल्हा असून आमचा परिसर, आमचा गाव, तरी नेहमी आदिवासी लोकांवर अशा प्रकारचे अत्याचार होत असतील तर काय करायचे. सदर आरोपी हे मोकाट गावात फिरत असून त्यांना कोणत्याच प्रकारची भीती नाही. आदिवासी समाजाने अशा अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मुख्य आरोपीचे नाव सूर्यकांत खंडूमाळी, प्रफुल्ल राजेश रघुवंशी, पराग राजेश रघुवंशी, उमेश माळी, जीवन माळी, जयेश माळी, शुभम गायकवाड यांचा सोबतचे 10 ते 15 इतर या सर्व भरव्यांचा जाहीर निषेध.